नमस्कार. हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये स्वागत. मी प्रशांत सोनार. हॅलो 24 तासच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती शिक्षणातल्या वेगवेगळ्या संधींविषयी किंवा करिअर घडवताना कोणत्या गोष्टी आपल्याला आत्मसात केल्या पाहिजे जेणेकरून आपलं करिअर चांगल्या रीतीने होईल. मग तो नोकरी असो किंवा एखादा व्यवसाय असो, तो कशा पद्धतीने केला पाहिजे, तो का कोणत्या गोष्टी गृहीत धरून नीट अभ्यासला पाहिजे, नीट तपासला गेला पाहिजे आणि ज्यामध्ये आपल्याला यश मिळेल. आणि अशाच पद्धतीचं मार्गदर्शन देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्या क्षेत्रातले दिग्गज लोक हॅलो 24 तासच्या व्यासपीठावर आतापर्यंत आलेले आहेत. आणि त्यातीलच एक प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे सर आहेत. त्यांचा परिचय खरं तर मला द्यायची गरजच नाही, कारण तुम्ही गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना ओळखतच असता. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे यांचा परिचय जर करून द्यायचा झाला तर गरुड झेप अकादमी जी आहे त्याचे ते संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर अनेक शाखा आहेत. छत्रपती संभाजीनगर असेल, अहमदनगर असेल, नाशिक, पुणे या शहरांमध्ये या शाखा असून सध्या गरुड झेपमध्ये 4 ते 5 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. आणि गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 4 ते 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी हे सरकारी नोकरीत देखील दाखल झालेले आहेत. गरुड झेप अकॅडमीचा 19 एकरच्या परिसरात मैदानी लेखी तयारीसह भव्य अभ्यासिका हॉस्टेल, कॅन्टीन, जिम, शॉपिंग मॉल यासारखे अनेक सुविधा असून अनुभवी शिक्षक ही त्यांची USP आहे. त्यामुळे आपण प्राध्यापक डॉक्टर सोनावणे सरांकडून जाणून घेऊयात की मुळात ह्या संदर्भातलं जे करिअर असतं ते कशा पद्धतीने आपल्याला गरुड झेपासारखं होऊ शकतं. SSC आणि GD या संदर्भात आपण बोलणार आहोत. SSC GD परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक अर्हता काय असते आणि मुळात म्हणजे वयोमर्यादा काय असते? स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत SSC GD पदाची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी वेगवेगळ्या पदावरती जाऊ शकतो. ज्यावेळेस SSC GDची जाहिरात पडते त्यावेळेस शिक्षणाचा जर आपण उल्लेख केला तर मला वाटतं महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. ज्याचं शिक्षण 10वी पास आहे हे सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात. 10वीची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना SSC GDच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदावरती जाता येतं. आज या ठिकाणी ही जाहिरात विद्यार्थी मित्रांनो पडलेली आहेत आणि यामध्ये आपण जर त्या ठिकाणी सहभागी झालात तर सरकारी नोकरी, ते पण केंद्रीय लेवलची सरकारी नोकरी आपल्याला मिळू शकते. 10वी पास या ठिकाणी भारतातील सर्व विद्यार्थी या सरकारी नोकरीसाठी पात्र असतात. आणि ज्यावेळेस ही जाहिरात येते SSC GDची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तर यामध्ये पदांची संख्याही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे 10वी पास विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. नक्कीच. सर, GD परीक्षा म्हणजे जनरल ड्युटीची ज्या संदर्भातली जी परीक्षा आहे त्यामध्ये किती पदं आहेत 2024 सालसाठी आणि कोणती पदं असण्याची शक्यता आहे? स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळी पदसंख्या असते. आपण मागचा जर विचार केला तर 70,000, 60,000, 62,000 या पदापर्यंत भरती प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडलेल्या आहेत. या वर्षीची जाहिरात ही 36 ते 40,000 पदांची त्या ठिकाणी निघाली आहे. म्हणजे 36 ते 40,000 पदं स्टाफ सिलेक्शन मार्फत GD पदासाठी त्या ठिकाणी भरती होणार आहेत. आणि या भरती दरम्यान ही भरती प्रक्रिया पूर्ण वर्षभर चालते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 70 ते 72,000 पर्यंत वाढू शकते. म्हणजे किमान विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की 60,000 पर्यंत तरी किमान त्या ठिकाणी जाहिरात आहे. ज्या वेळेस आपण फॉर्म भरतो तेव्हापासून जाहिरात पूर्ण संपेपर्यंतचा कालावधी आपण जर लक्षात घेतला तर नक्कीच आपल्याला आनंद या गोष्टीचा होईल की या जागा प्रत्येक वर्षी वाढलेल्या आहेत. आणि यावर्षी जी 40,000 पदांची भरती प्रक्रिया निघली आहे ती नक्कीच 60,000 पदापर्यंत जाईल असा आम्हाला त्या ठिकाणी आत्मविश्वास आहे. कारण मागील इतिहास बघता स्टाफ सिलेक्शन मार्फत नेहमीच पदसंख्या ही वाढलेली असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण 40,000 पदसंख्येच्या जाहिरातीला सामोरे जावं आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये या पदापर्यंत पोहोचावं ही सर्वांची आमची इच्छा आहे. नक्कीच. सोनावणे सर, आता आपल्याला हॅलो 24 तासच्या Zee24 तासच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करतायत, पण या संदर्भात तुम्हाला अधिक जे काही प्रश्न असतील ते निश्चितच कार्यक्रम संपताना किंवा कार्यक्रम चालू असताना देखील तुम्ही ज्या संपर्क क्रमांक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्यामध्ये तुम्ही देखील निश्चित विचारू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमचं व्यक्तिगत प्रश्नांचं निरसन करण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्ही जे संपर्क नंबर दिसत आहेत त्यावर निश्चित फोन करायला विसरू नका, कारण तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती मिळणार आहे. सोनावणे सर, पुढचा प्रश्न असा आहे की GD भरती प्रक्रिया एकंदरीत कधीपासून किती टप्प्यात होते आणि त्याच्या अर्जाबद्दल काय सांगाल?
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत ही भरती प्रक्रिया निघालेली आहेत. याचे अर्ज आता चालू झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वी पास असाल, BSF, CISF, ITBP, आसाम रायफल या पदावरती जाण्यासाठी, CRPF या पदावरती जाण्यासाठी आपल्याला ही जाहिरात निघालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये 10वी पास सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेचे फॉर्म भरू शकतात. ही परीक्षा स्टाफ सिलेक्शनच्या मार्फत होते. या परीक्षेचे टप्पे आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ. ज्या विद्यार्थ्यांना मनातून त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अर्धसैनिक बल, सैनिक बल यामध्ये जायचं असेल, ज्याचा उल्लेख मी आत्ताच केला, CISF, CRPF, BSF, ITBP, आसाम रायफल या पदावरती जायचं असेल तर आपण त्या ठिकाणी अर्ज करावेत. आता हा पूर्ण 1 वर्षामध्ये आपल्याला ही तयारी करायला मिळते. किमान 7 ते 8 महिने तरी आपल्याला भेटतात. त्यामध्ये परीक्षा 2 टप्प्यात पार पडते. पहिला टप्पा लेखी परीक्षा, ज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या ठिकाणी नियमानुसार आणि आता महाराष्ट्रातीलही विद्यार्थ्यांना मराठीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भाषा वापर करून त्या ठिकाणी पेपर सोडवता येतो. स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून लेखी परीक्षा ही खूपच सोपे दर्जाची असते. पण विद्यार्थी मित्रांनो, परिपूर्ण तयारी आपल्याला या पदापर्यंत पोहोचवते. म्हणून तयारी करूनच या परीक्षेला सामोरे जावं. लेखी परीक्षेमध्ये जनरल सब्जेक्ट असतात, त्यानंतर गणितासारखे, त्यानंतर बुद्धिमत्तेसारखे, त्यानंतर व्याकरण या भागावरती प्रश्नांची त्या ठिकाणी विचारणा होते. विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी 100 ते 150 टेस्ट सिरीज या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी योग्यरित्या सोडवल्या, पूर्ण वेळ दिला आणि न थांबता न थकता त्या ठिकाणी तयारी केली तर लेखी परीक्षा नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी पास करतात आणि या 40,000 पदापैकी आपलं एक पद निश्चित करतात. दुसरा टप्पा त्या ठिकाणी मैदानी चाचणीचा असतो. मैदानी चाचणीला ही विद्यार्थ्याला परिपूर्ण तयारी करावी लागते. स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून GD पदासाठी मैदानी चाचणी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये आपल्याला तयारी करायची असते. रनिंग असेल, बाकीच्या गोष्टी असतील, यामध्ये विद्यार्थ्यांनी परिपूर्ण तयारी केली तर मला वाटतं तिथे तुम्ही पोचाल. आणि तिसरा उरलेला टप्पा असतो तो आहे मेडिकल. या टप्प्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपण 90% सरकारी नोकरी त्या ठिकाणी मिळवली असंच त्या ठिकाणी गृहीत धरलं जातं. पण तरीलाही आपल्याला मेडिकलमध्ये उंची असेल, छाती असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील यावरतीही लक्ष केंद्रित करावं लागतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, योग्य सरावानंतर आणि योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शनाअंती या तिन्ही टप्प्यातून आपण स्टाफ सिलेक्शनमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात. आणि त्याचमुळे 10वी पास विद्यार्थी 3 टप्प्याच्या माध्यमातून स्टाफ सिलेक्शनमध्ये या पदावरती नोकरी मिळवू शकतात. आणि तर या पदापर्यंत जाण्यासाठी एकमेव त्या ठिकाणी संधी तुम्हाला वर्षातून प्रत्येक वेळेस मिळते. ती संधी आता आलेली आहे. तर वेळ न घालवता महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थी मित्रांनी नक्कीच या परीक्षेचा त्या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे आणि या परीक्षेला आपण त्या ठिकाणी अप्लाय केला पाहिजे. नक्कीच प्रेक्षकांच्या माहितीच्या अनुषंगाने मी तुम्हाला छोटासा उपप्रश्न विचारतो. तुम्ही म्हणालात की मराठी भाषेमध्ये हे उपलब्ध असणार आहेत. या व्यतिरिक्त कोणत्या भाषेत असतं आणि मराठी भाषेत असल्याचा किती प्रेक्षकांना फायदा होऊ शकतो? खरं तर ही परीक्षा सर्वच भाषेमध्ये त्या ठिकाणी घेतल्या जाते. काही दिवसापूर्वी आपण फक्त हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये पेपर देऊ शकत होतो. पण आता मराठी भाषेचाही त्या ठिकाणी पर्याय त्यात उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करणारे विद्यार्थी या ठिकाणी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होतो. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी ही मातृभाषा आहे आणि मातृभाषेतून पेपर देताना विद्यार्थ्यांना खूप सोप्या प्रमाणामध्ये सोपा जातो. त्यामुळे या भाषेचा वापर नक्कीच विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आणि मला वाटतं हिंदी आणि इंग्रजी या भाषेपेक्षाही मराठी आणि हिंदी या 2 भाषा आपल्याला जास्तीच्या समजतात आणि विद्यार्थी जास्तीचे पास होतात. नक्कीच. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जो अर्थात सरांनी सांगितलेला मुद्दा ऐकला असेल तर तुम्ही निश्चितच या गोष्टीचा फायदा नक्की घ्या. कारण जेणेकरून तुमच्या शिक्षणामध्ये आणि करिअरमध्ये या पद्धतीने एक उत्तमरित्या प्रगती होऊ शकते. मुळात या परीक्षेचं वर्गीकरण कसं असतं आणि फायनल मेरिट लिस्ट जी असते ती कशा प्रकारे लागू शकते? ज्या वेळेस आपण फायनल सिलेक्शनपर्यंत जातो, बघा मी पूर्वी सांगितलं की 3 टप्पे तुम्हाला पार करायचे आहेत. लेखी परीक्षा,
मैदानी चाचणी आणि त्यानंतर मेडिकल. यामध्ये आपण जेव्हा फॉर्म भरतो, आता फॉर्म त्या ठिकाणी चालू आहेत, किमान 60,000 जागा आपल्या डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. जागा 36,000 किंवा 40,000ची जाहिरात असेल तरी. आणि यामध्ये आपल्याला कोणत्या क्रमानुसार पद भरती, आता याच्यामध्ये CISF आहे, ITBP आहे, आसाम रायफल आहे, CRPF आहे, BSF आहे, यासारखे वेगवेगळे पद असतात. या पदाला आपल्याला त्या ठिकाणी क्रम द्यावा लागतो. मी CISF पहिला क्रम दिलाय, BSF दुसरा दिलाय, ITBP तिसरा दिलाय, असे पदक्रम विद्यार्थी फॉर्म भरताना देतात. त्यानुसार त्यावेळेस फायनल सिलेक्शन मेरिट लागतं. त्या मेरिटमध्ये आपल्या क्रमानुसार आपली यादी त्या ठिकाणी प्रकाशित होते. 1 ते 2 यादीमध्ये आपले नावं येतात आणि जास्तीत जास्त विद्यार्थी सिलेक्ट होताना आम्ही बघितलेले आहेत. गरुड झेपच्या माध्यमातून मागील इतिहास जेव्हा आम्ही बघितला तेव्हा फॉर्म भरणाऱ्यापैकी 80% विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे, बघितलेलं आहे. यामध्ये विद्यार्थी एकच होते की मन लावून करणारे, कधी सुट्टी न मागणारे, आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकतात ते सरकारी नोकरी मिळवतात, हा आमचा आत्मविश्वास आहे. टिकणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सरकारी नोकरीपर्यंत पोहोचतात. आपण तयारी करत आहात तर नक्कीच स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून टिकून एका ठिकाणी थांबून तयारी करण्याची क्षमता दाखवा. तुम्ही स्टाफ सिलेक्शनच्या या पदापैकी एक पद, एक वर्दी अंगावरती नक्की घालू शकतात. यात आम्हाला त्या ठिकाणी तेवढाच विश्वास आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही संधी त्या ठिकाणी वाया जाऊ नये यासाठी नक्कीच अप्लाय करा आणि स्टाफ सिलेक्शनचे सर्व फॉर्म आपण भरावेत. तुम्ही आता वर्दीचा उल्लेख केलात, म्हणजे युनिफॉर्मचा. मुळात आर्मी असेल, एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, या संदर्भात जर ती वर्दी करायची तर निश्चितच अभ्यास तर एक केला पाहिजे. पण मुळात या पदक कुठले असतात ही देखील माहिती मिळणं तेवढी गरजेचं आहे. तर काय सांगाल त्याबद्दल? ज्यावेळेस आपण आर्मीचा उल्लेख करतो तेव्हा आर्मीमध्ये क्लर्क असेल, टेक्निकल असेल, नर्सिंग असिस्टंट असेल, यासारखे पदं, GD असेल, यासारखे पदं असतात. आपण नेव्हीचा विचार केला तर MR, SSR सारखे पदं असतात. एअरफोर्सचा विचार केला तर S ग्रुप, Y ग्रुप, त्यानंतर आपल्याला इतर जास्तीची पदं त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि स्टाफ सिलेक्शनचा मुळात विचार जर केला तर मी पूर्वी सांगितलं, आत्ताच बोलताना बोललो आहे की CISF, BSF, ITBP, आसाम रायफल यासारखे, इंडो टिबेटियन फोर्स म्हणजे ITBP यासारखे पदं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. ज्यावेळेस स्टाफ सिलेक्शनमध्ये या पदासाठी अर्ध सैनिक बल आणि सैनिक बलासाठी त्या ठिकाणी परीक्षा घेण्यात येते, त्यात पदाचं वर्गीकरण वेगवेगळ्या जागामध्ये केलं जातं. आता 40,000 जागामध्ये CISFच्या एवढ्या जागा असतील, BSFच्या एवढ्या असतील, त्याचं वर्गीकरण त्या ठिकाणी जाहिरातीत परिपूर्ण दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जागा ज्या आहेत त्याचे बारकाईने निरीक्षण करा आणि वेळ न घालवता फॉर्म भरून तयारीला लागा. अंत्य हाच असतो की आपण तयारी किती केली त्यावरूनच सिलेक्शन असतं, जागावरून कधीही सिलेक्शन विद्यार्थ्याचं होत नाही. मुळात आपली तयारी किती आहे, आपण परीक्षेला कशा पद्धतीने सामोरे जातो यावरती स्टाफ सिलेक्शनची नोकरी अवलंबून असते. आणि हे तिन्ही टप्पे तुम्ही सहजरित्या थोडी मेहनत घेऊन योग्य मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी परिपूर्ण करू शकतात आणि ही नोकरी मिळू शकतात. नक्कीच डॉक्टर, तुमचा हा पूर्ण शिकवण्याचा अनुभव लक्षात घेता किंवा नेटवर्किंग लक्षात घेता आगामी काळात महाराष्ट्राच्या शासनामध्ये कोणत्या भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे? ज्यावेळेस आपण महाराष्ट्र पोलीसचा विचार करतो, मी मागे 2-3 वेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं की या भरती प्रक्रिया विद्यार्थ्यांना नक्की मिळतील आणि त्या मिळाल्या देखील. जशी आपण 17 ते 18,000 पदाची पोलीस भरती चालू आहेत, या भरती प्रक्रिया बघितली. आता यानंतर किमान 1 लाख ते 1.5 लाख पदांची रेल्वे भरती प्रक्रिया त्या ठिकाणी लवकरच विद्यार्थ्यांना बघायला मिळेल, ज्यामध्ये ग्रुप D असेल, वेगवेगळे पदं असतील, रेल्वे पोलीस असेल. कारण काय, खूप दिवसापासून ही त्या ठिकाणी संख्या, त्या ठिकाणी ठरलेली संख्या आजही भरती प्रक्रिया नाही झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया लवकरच विद्यार्थ्यांना बघायला मिळेल. महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया आदरणीय गृहमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहेत. 9 ते 10,000 पदांची त्या ठिकाणी पोलीस भरती, या पोलीस भरती संपताच लगेच त्या ठिकाणी बघायला मिळेल. माझ्या मते ही भरती प्रक्रिया नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी जाहिरात निघेल. मार्च-एप्रिल पर्यंत तुम्हाला पूर्ण भरती प्रक्रिया मिळेल. म्हणजे
म्हणजे किमान महाराष्ट्र पोलीस बनण्यासाठी विद्यार्थी मित्रांना 7 ते 8 महिन्याचा कालावधी चांगल्या पद्धतीने मिळू शकतो जर आज तयारीला सुरुवात केली तर. विद्यार्थी काय करतात, जेव्हा जागा निघते तेव्हा तयारीला लागतात. आपण हा झाला महाराष्ट्र पोलीसचा त्या ठिकाणी विषय. त्यानंतर दारूबंदी पोलीसच्या जागा त्या ठिकाणी बाकी आहेत, यामध्ये भरती प्रक्रिया बघायला मिळेल. जिल्हा परिषदमध्ये आरोग्य विभागाच्या जागा असतील, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, वरिष्ठ लिपिक या जागा आहेत, याची सुद्धा भरती प्रक्रिया लवकरच पाहायला मिळेल. कोर्टामध्ये हायकोर्ट असेल, त्यानंतर आपलं दिवाणी न्यायालय असेल, सत्र न्यायालय, या सगळ्या न्यायालयामधील त्या ठिकाणी क्लर्क तसेच इतर पोस्टसाठी भरती प्रक्रिया लवकरच बघायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, जागा निघत असतात. स्पर्धा परीक्षेत गरज आहे टिकण्याची, थांबण्याची आणि करण्याची. आणि नक्कीच स्पर्धा परीक्षा तुम्हाला तुमच्या नोकरीचं स्वप्न पूर्ण करून देऊ शकते. पण जर आपण वेळेवरती तयारी केली तर जे विद्यार्थी 10वी झाले त्यांनी लगेच तयारीला लागा. जे विद्यार्थ्यांची 12वी झाली आहे त्यांना तर वयाचे 18 वर्ष पूर्ण केले असतात, ते लगेच फॉर्म भरून या नोकरी 1 वर्षात किंवा 2 वर्षात, किमान 2 वर्ष मुळात स्पर्धा परीक्षेत द्यावी लागतात, त्यातून या पदापर्यंत ते जातील. निश्चित तुम्ही सांगितलं की, आणि तुम्ही गेल्या वेळेलाही अंदाज बरोबर सांगितलेलात आणि यावेळी तुम्ही अंदाज सांगतायत. थोडक्यात अनेक म्हणजे 2 ते 4 लाखाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामधलं मिळून नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील असा तुमचा एक अंदाज आहे, जो निश्चितच खरा ठरावा. आणि त्या पुन्हा एकदा आपण या विषयावरती तिथे चर्चा करावीत. पण मुळात गरुड झेप अकॅडमीमध्ये असं काय शिकवलं जातं जेणेकरून ही मुलं अगदी टफ घडतात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतात? खरं तर प्रथमतः गरुड झेप अकॅडमीमध्ये रूटीन फॉलो केल्या जाते, असं आगळं वेगळं असं काही नाही. आईवडिलांनी आमच्यावर टाकलेला विश्वास जेव्हा विद्यार्थी सोडताना दाखवला जातो तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना एकच सांगतो की तुला आता करून दाखवायचं आहे, तुला टिकायचं आहे. हो, त्रासदायक आहे. सकाळी 5 वाजेपासून तर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आमचा टाइम टेबल चालतो. ज्या सकाळी उठल्यानंतर जेव्हा विद्यार्थी फ्रेश होतो त्याची मैदानी चाचणी असेल, 2 ते 2.5 तास मैदानी चाचणीला विद्यार्थ्याला सामोरे जावं लागतं, ज्यामध्ये रनिंग असेल, लॉंग जंप असेल, हाय जंप असेल, यासारख्या विशिष्ट गोष्टी, ज्यामध्ये गोळाफेक असेल, या प्रत्येक इव्हेंटवरती काम केलं जातं. विद्यार्थ्याला परिपूर्ण बनवलं जातं. हा झाला मैदानी चाचणीचा प्रकार. त्यानंतर लेखी परीक्षा. लेखी परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाला प्राधान्य देऊन गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, ज्या विषयात विद्यार्थी कमकुवत आहे त्यावरती विशेष फोकस केला जातो. आणि दुसरी गोष्ट, परत संध्याकाळपर्यंत अभ्यासिकेच्या माध्यमातून त्याच्याकडून अभ्यास करून घेतला जातो. आज विद्यार्थी घरी मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत, त्यामुळे ते अभ्यास करू शकत नाही. वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये त्यांचा टाइम जास्तीचा जातोय, त्यामुळे अभ्यास होत नाही. माझी विद्यार्थी मित्रांना कळकळीची विनंती असेल, या सगळ्या गोष्टी सोडून आपल्या करिअरकडे लक्ष जर दिलं तर आपल्याला यश मिळतं. आणि विशेषतः गरुड झेप अकॅडमीचा एकच त्या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण विचारलात म्हणून, की प्रत्येक परीक्षा निघाल्यानंतर आमची 100 ते 150ची टेस्ट सिरीज होते. ज्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून विद्यार्थी जेव्हा पेपरला ओरिजिनल जाईल, त्या सेंटरवर बसेल, तो आत्मविश्वासाने तिथला पेपर सोडू शकतो. आणि जर त्याचे मार्क त्या ठिकाणी पहिल्या टेस्टला त्या ठिकाणी 30 असतील तर नक्कीच दुसऱ्या टेस्टपर्यंत 35, 40 असे वाढत वाढत त्याला 100 पैकी 90, 85, 95 पर्यंत पोहोचवण्याचं कार्य अकॅडमीमध्येच केलं जातं. आणि या टेस्ट सिरीजचंच फलित असं आहे की प्रत्येक निकालामध्ये आम्हाला त्या ठिकाणी यश मिळतं. आणि हे यश फक्त त्या विद्यार्थी आणि त्या पालकांच्या विश्वासाचं असतं. नक्कीच. पण पालकांना काय सल्ला द्याल की जेणेकरून मुलांसाठी ते सोपं जाईल? मी पालकांना नेहमीच एकच सांगतो, आणि ते आहे की विद्यार्थी थांबणारा, टिकणारा बनवा. प्रत्येक विद्यार्थ्याला आज त्या ठिकाणी असं वाटायला लागलंय की मला जास्तीची मेहनत नको आहे, मला कुठे बाहेर थांबायचं नाही आहे. घरामध्ये त्याला सेफ वाटायला लागतं. त्याला त्या ठिकाणी तो घरातल्या वातावरणामध्ये एवढा थांबतो की त्याला कुठल्याही गोष्टीची, शिक्षणाची त्या ठिकाणी गरज वाटत नाही. या विद्यार्थ्यांना पहिलीपासून त्या ठिकाणी तुम्ही त्या लेवलचं बनवलं पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षा म्हटली की खडतर मेहनत आली, कारण कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. आपण भरती प्रक्रिया बघतो, आज महाराष्ट्रामध्ये 18,000 पोलीसची भरती प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहेत. कमीत कमी 12-14
लाख फॉर्म त्या ठिकाणी येतात. हे कॉम्पिटिशन आहेत. त्यामध्ये डॉक्टर झालेले, MD झालेले, त्यानंतर बाकीच्या असं आपण जर म्हटलं इंजिनिअरिंग झालेले सुद्धा कितीतरी मुलांनी भरती प्रक्रियेत भाग घेतला. हे कॉम्पिटिशन आहे. जर पोलीस भरतीला इंजिनिअरिंग झालेले मुलं येत असतील, BTech MTech झालेले लोक येत असतील, तर नक्कीच कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. म्हणून मुलांना खडतर मेहनत घेणारा बनवा आणि ठाम विश्वास त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजेत. आणि मोटिवेशन जेवढं जास्तीचं मिळेल ते विद्यार्थी नक्कीच सरकारी नोकरीपर्यंत जातील. आणि वर्दीचं क्रेज आम्ही तर मोटिवेशनच्या माध्यमातून 20 सक्सेस झाल्याच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आम्ही देतच असतो. नक्कीच तुम्ही इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने शिक्षकांना म्हणजे पालकांना असेल किंवा विद्यार्थ्यांना असेल हे खूप मार्गदर्शन केलं आणि मुळात तुम्ही शिक्षकांना ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे गरुड जेप अकॅडमीच्या माध्यमातून हे विद्यार्थी जे आहेत ते आम्हाला नेहमीच घडताना दिसतात. त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही हे जे गरुड जेपच्या संदर्भात जी माहिती ऐकलेली आहे की सरांकडनं आता ती देखील माहिती देखील तुम्ही पाहू शकता. जे garudjepacademy.com या वेबसाईटवरती देखील जाऊन तुम्ही त्याबद्दल अधिक माहिती घ्या आणि तुम्हाला जे नंबर दिसत होते किंवा किंबहुना आता जे दिसत आहेत त्यावर तुम्ही निश्चित संपर्क साधा आणि तुमचं शिक्षण एक चांगल्या रीतीने उत्तम घडवा आणि मुख्य म्हणजे टिकणारं घडवा, जेणेकरून आपल्याला त्यात चांगलं करिअर करता येईल. तुर्तास हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली. आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.